पत्नी कशी असावी आणि पत्नीने पतीची सेवा कशी करावी हे आईसाहेबांकडे पाहिल्यानंतर कळतं. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत एवढी सेवा केली आणि अजून पण देवाकडे एकच प्रार्थना होती की अजून त्यांना जगू दे, आयुष्यभर मी पूर्ण क्षण ना क्षण त्यांच्या सेवेमध्ये घालीन. असं आयुष्य. खरंच पतिव्रता जे म्हणतात ना, ते पतिव्रता काय असते हे आईसाहेबांकडे पाहून कळतं. आज आपण या ठिकाणी जमलो काही नाही ताई, काहीही करा तुम्ही, काहीही सांगा, परंतु पुण्यस्मरणानिमित्त कोणती एक अशी छोटीशी गोष्ट पण कमी नाही पडली पाहिजे ताई. आणि आज मी तुम्हाला सांगते, या नारदाच्या गादीवरून खरंच तुम्ही काहीच कमी पडून नाही दिलं. एवढी सेवा केली ना, त्यांच्यापर्यंत सगळं पोचलंय आणि ते खरंच खुश आहेत. आज त्यांना सुद्धा वाटत असेल की शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. ते खुश असतील खरंच तुमच्याकडे पाहून. आता रडण्यामध्ये वेळ घालू नका. आता फक्त तुमच्या दादाकडे आणि ताईकडे पाहून आयुष्य जगायचं. त्यांच्या आठवणी जाणार आहेत का मनातून कधी? त्यामुळे रडू नका. इथून पुढचं आयुष्य हे त्यांच्या आठवणीमध्ये आणि आपल्या मुलांबरोबरच घालवा. सोडूनिया गेले बाबा आम्हाले कराला, सोडूनिया गेले बाबा आम्हाले कराला, बाबा 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 हाका मारू मी कुन्हाला, बाबा 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 हाका मारू मी कुन्हाला. एकदा आयुष्यातून त्या बापाचं छत्र गेलं, नंतर कितीही कोणी येऊ द्या, मी आहे ना तुझ्यासाठी, जे काय लागेल ते मी देईल. देऊ शकतो का? नाही देऊ शकत हो. त्या बापाने स्वतःसाठी काहीच केलेलं नसतं. मरसपर्यंत फक्त मुलांसाठी. अगदी स्वतःसाठी नवीन कपडे पण बाप कधी तो विकत घेत नाही, पहा ना. परंतु मुलांना काही कमी पडू नाही देत. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडलेली, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंस होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसंस होत या कुणी बाबा म्हणताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत गोड बोला. हो, तुला बासरी पाठवली मी, लाव. बाप गेल्यानंतर आई गेली, नंतर आई आई करून उपयोग नाही हो. कितीही म्हटलात ना नंतर आईला, येशील तू घराला परतून केद वागे, येशील तू घराला परतून केद वागे, रुसणार मी ना आता जरी बोलशील रागे. आई परत ये ना ग एकदा तू घराला, मी आता रुसणार नाही आई. तू पहिली ओरडलीस मारलंस, मी रुसून बसायचे. 8-8 दिवस मी तुझ्याबरोबर बोलायचे नाही आई, परंतु आता येशील का? एकदा ये, मी रुसणार, रुसणार मी ना आता जरी बोलशील रागे. आई कुणा म्हणू मी, आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी आणि स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तिन्ही जगाचा स्वामी असला तर आई शिवाय तो काय असतो? भिकारी असतो. त्यामुळं जोपर्यंत आई वडील आहेत, पहा ना, देव कोणासारखा? देव आई वडिलांसारखा असू शकतो. संत कोणासारखे? संत आई वडिलांसारखे असू शकतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, माय बाप संत माय बापासारखे असू शकतात. देव आईसारखा वडिलांसारखा असू शकतो. पण आई वडील कोणासारखे? आपण जर म्हणून ना आई वडील देवासारखे नाही, देवापेक्षाही श्रेष्ठ परड जर कोणाचं असेल तर ते आपल्या आई वडिलांचं असतं. खूप मान आई वडिलांना आपल्या आयुष्यात आहे. त्यांनी आपला सांभाळ करावा म्हणून नाही, तर आपण त्यांची सेवा करावी. ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, सकळ तीर्थाची दुरे जे एक माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. काय सांगितलं ज्ञानोबा रायांनी? सगळ्या तीर्थाहून श्रेष्ठ आई वडील आहेत.
त्यांच्या सेवेसाठी सगळं आपलं आयुष्य ओवाळून टाका. परंतु आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो, आई तू माझ्यासाठी काय केलंस, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलंस, मला सांगा ना. जन्माला त्यांनी आपल्याला घातलं, हे सोडून अजून काय करायला पाहिजे होतं आपल्यासाठी? बरोबर आहे का नाही? जन्माला घातलं हीच खूप मोठी गोष्ट झाली. बाप आपल्या आयुष्यातला काय असतो, बाप आपल्यासाठी काय करतो सांगून कळत नाही, त्याला अनुभवावं लागतं. आणि ज्यावेळेस बाप जातो ना त्याच वेळेस कळतं बाप काय आहे. तोपर्यंत किंमत कळत नाही, तोपर्यंत बोलत नाही, आपण रुसून बसतो. 5 महिन्यापूर्वी वडील गेले. घरात असो नसो येणं जाणं चालू असायचं, परंतु कधी काही वाटलंच नाही. परंतु पटलं नाही काही, रुसून बसायचे, बोलायचेच नाही वडिलांबरोबर. मी सांगितलेलं काही चांगली गोष्ट असं ऐकलं नाही, रुसून बसायचे, बोलायचे नाही. ज्यावेळेस बोलायला गेले ताई, त्यावेळेस हॉस्पिटलच्या बेडवर व्हेंटिलेटरच्या नळ्या तोंडात असलेला बाप पाहिला. सगळ्या तोंडात नाकात नळ्या, आणि तिथं जाऊन हाक मारली बापाला. बाबा दादा म्हणायचो आम्ही, दादा म्हणून हाक मारली. परंतु ती हाक ऐकण्यासाठी वडील डोळे बंद करून होते. आता किती हाक मारली येतील का परत? हो नाही येणार. त्यामुळं कसल्याही गोष्टी असू द्या, त्या जाऊ द्या, प्रेमाने बोला. काही नको असतो आई वडिलांना, काही नको असतं, फक्त 2 वेळेस गोड बोला. गेल्यानंतर मग आपल्याला आठवत राहतं आपण व्यवस्थित बोलायला पाहिजे होतं, आपण रुसायला नव्हतं पाहिजे. पण तू मग उपयोग होतो का? कितीही बोललं तरी मग राहतात फक्त आठवणीच. कोपऱ्यात बसलेला जरी बाप असला ना तरी त्याचा आधार आपल्याला असतो महाराज. स्वाभिमान असतो आपला तो बाप. घरच्यांसाठी तहाट कणा ठेवून उभा राहतो. आतमधून कितीही तुटलेला असतो तो बाप, तहाट उभा राहतो माणसांमध्ये. बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना सोन्या रुपयाचा रुबाब. श्रीमंत नसू द्यात बाप, शेतात राबणारा घाम गाळणारा बाप असू द्या, परंतु त्याच्या घामाच्या धारांना सोन्या रुपयाचा, सोनं रूप घालून पण जेवढा माणूस दिसत नाही ना भारी, तेवढा त्या घामाच्या धारांमध्ये नटलेला बाप दिसतो. कणखर राहतो तो बाप. घराचा तो पाया, आई कळस त्यावर. महिला मंडळ आपल्या सगळ्यांना कळस दिसतो, आई दिसते, आईचं प्रेम दिसतं, परंतु त्या घराचा पाया, ज्या जागेवर, ज्या पायावर ते घर उभं आहे, तो पाया आपल्याला दिसत नाही. हो आपण आई आई करतो, परंतु तो पाया जो भक्कम उभा आहे, थोडासा खचला, घर राहील का? जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळलं ते घर, घर राहत नाही, घर कोसळून जातं. तो पाया जोपर्यंत खंबीर आहे ना तोपर्यंत घर व्यवस्थित राहतं. हा बाप डोळ्यातून कधीच अश्रू काढत नाही, कधीच रडताना दिसत नाही बाप. का? कारण आपण रडलो तर आपल्या घराचं कसं होणार? कसल्याही वाईट परिस्थितीत असो, कितीही आजारी असो, तो बाप आपल्या डोळ्यातलं पाणी कोणाला दाखवत नाही. कारण मी खचलो तर माझं कुटुंब सुद्धा खचून जाईल. मी जर खचलो तर माझ्या मुलीकडे कोण बघणार, माझ्या मुलाकडे कोण बघणार?
शेवटपर्यंत अश्रू वाचून ठेवतो तो बाप. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी. काय करतो बाप? साठवून ठेवतो अश्रू. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. आयुष्यभराचे अश्रू साठवतो, परंतु ज्यावेळेस लाडाने वाढवलेली लेक आपल्याला सोडून ज्यावेळेस सासरी जायला निघते, तिची पाठवणी करताना त्या बापाचं ऊर 15 दिवस आधीपासूनच भरून येतं. ज्या तायडीला तळ हातवल्या फोडासारखं मी वाढवलं, लहानाचं मोठं केलं, माझं हृदय आहे माझी तायडी. आता ती 15 दिवसांनी जाणार, 8 दिवस आले माझी तायडी जाणार. तो बाप अगदी हृदयावर दगड ठेवून अश्रू झाकत असतो की बाबा रडायला आलं, प्रत्येक कोपऱ्याला जाणार, एका एकान रडणार. का? कारण मला रडताना तायडींनी नाही पाहिलं पाहिजे. परंतु ज्यावेळेस पाठवणी करताना आता निघलाय ना बाप, 15 दिवस जाऊ द्या, तो दिवस जाऊ द्या, अश्रू लपवून ठेवेन. परंतु त्या तायडीची जेव्हा पाठवणी करतो ना, पाठवणी करताना त्या बापाला अश्रू आपले लपवता येत नाही. एवढा अश्रू लपवणारा बाप घळघळ घळघळ डोळ्यातून अश्रू वाहू लागतं. जावयाला एकच सांगतो, जावई बापू, अगदी माझं हृदय आहे हो, कधीच तिला काही कमी पडून दिलं नाही आणि मला सुद्धा तिने काही कमी पडून दिलं नाही. माझ्यासाठी सगळंच माझी मुलगी करायची आणि माझी मुलगी आज मी तुमच्या ताब्यात देतोय. जावई बापू, अगदी आम्ही जशी तिला राजकुमारी सारखी सांभाळली ना, तसं तुम्ही तिला राणी सारखं सांभाळा. आपल्यासाठी असं दुसरं कोणी म्हणू शकत नाही महिला मंडळ की माझ्या मुलीला राणी सारखं सांभाळा. आमची ती गावची मुलगी आहे ना, कोण म्हणाल का आमच्या त्या गावातल्या मुलीला राणी सारखं सांभाळा? दुसऱ्याच्या मुलीचं भलं झालेलं आपल्याला पाहावत नाही. एखाद्या मुलीला चांगलं स्थळ आलं, आपल्या पोटात दुखायला लागतं. माझ्या मुलीला का नाही असं स्थळ आलं, त्याच्याच मुलीचं का भलं झालं, कोणी तुमचा विचार करणार नाही. परंतु शेवटपर्यंत आपल्या हिताचा विचार करणारे फक्त आई वडील असतात. त्यामुळे तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माय बाप अवघे देवाचेच रूप. मायबाप देवापेक्षा श्रेष्ठ आहे. आयुष्यभर मायबापाची सेवा करा आणि त्यांच्या सेवेचं फळ काय मिळतं म्हणताल तर पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. पुंडलिकरायाने काय केलं? आई वडिलांची सेवा केली आणि त्या सेवेचा मेवा म्हणून पांडुरंग परमात्मा भेटीसाठी आला. पुंडलिकराय म्हटले, अरे तुला इथं बोलवलं कोणी? बोलवलं नाहीस, आलाच का? बरं आता आलायस ना, ही घे वीट आणि या विटेवर उभा राहा. त्या पुंडलिकरायाची आई वडिलांची सेवा एवढी होती की त्या सेवेचा मेवा म्हणून तेव्हा जो पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिला ना, आज युगे 28 विटेवरी उभा. 28 युग झालं तरी विठेवर आज पांडुरंग परमात्मा त्या पुंडलिकरायाच्या आई वडिलांच्या सेवेप्रती जो त्यांचा भाव होता, जी सेवा केली, त्याच्यामुळे आज आपल्याला पांडुरंग परमात्मा त्या विटेवर उभा पंढरपूरमध्ये भेटतो. मग सांगा, पुंडलिकरायासाठी जर पांडुरंग परमात्मा आला, आपल्यासाठी येऊ शकत नाही का? येऊ शकतो. परंतु आपण तसं आपल्या आई वडिलांना सांभाळलं पाहिजे, प्रेमाने त्यांच्या बरोबर बोललो पाहिजे, वागलं पाहिजे. एक वाक्य लक्षात ठेवा, खूप महत्वाचं वाक्य आहे मुलांसाठी सुद्धा आणि आई वडिलांसाठी सुद्धा. एक वाक्य लक्षात ठेवा मुलांनो, ज्या मुलाच्या मुळे आई वडिलांची मान खाली जाते, ज्या मुलांच्या वागण्यामुळं आई वडिलांची मान खाली जाते, अशा मुलांसारखा मुलगा जगात जन्माला येणं म्हणजे दुर्भाग्य आहे. परंतु आई वडिलांसाठी पण ना, ज्या आई वडिलांच्या वागण्यामुळं मुलाची मान जर खाली जात असेल, आई वडिलांच्या वागण्यामुळं मुलांची जर मान खाली जात असेल, तर खरंच विचार करणं तुम्हाला भाग आहे की त्या मुलांचे तुम्ही आई वडील आहात हे तुमचं दुर्भाग्य आहे. का? कारण एखादा जर मुलगा, पहा ना, आमच्यासारखा एक
टाळकरी झालाय, एखादा मुलगा खूप मोठा ऑफिसर झालाय, IAS ऑफिसर झाला आणि लाल दिव्याच्या गाडीमध्ये गावात आला. सगळ्या गावाने मिरवणुकीचं आयोजन केलंय, मिरवणूक काढून त्या मुलाला आणलं आणि त्या मिरवणुकीच्या समोरून जर पिणारा बाप लुडबडत जर समोरून आला, मला सांगा ना त्या मुलाला काय वाटत असेल की आपण देशाचा कारभार हातात घेतला, ऑफिसर झालो, परंतु माझे वडील आज पिऊन या ठिकाणी लोळताना दिसत आहेत. म्हणून आपल्यामुळं सुद्धा आपल्या मुलांना गालबोट लागला नाही पाहिजे याची काळजी आईवडिलांनी घेतली पाहिजे आणि आपल्यामुळं आईवडिलांची मान खाली जाऊ नये याची काळजी मुलांनी घेतली पाहिजे. पहा ना, बाकी सगळं बरोबर येणार आहे का? पैसा अडका धन दौलत काही बरोबर नाही येणार, सगळं हितच राहणार आहे. माझे तुकोबराय सावकार होते, एवढी मोठी श्रीमंत होती, पुण्यामधल्या सगळ्यात मोठ्या टॉपच्या 5 सावकारांमध्ये तुकोबरायांचं नाव होतं. त्या काळात करोडोंची संपत्ती होती. दुष्काळ आला, पहा ना, माणसं मरू लागलेत. तुकोबरायांनी काय केलं? सगळी सावकारकी, सगळ्या वह्या इंद्रायणीमध्ये टाकून दिल्या, सावकारकी सोडली, दुकान सोडलं, सगळं सोडलं. भंडाऱ्यावर जायचं, भामचंद्रावर जायचं, देवाचं नामस्मरण करत बसायचं. रोजचा दिनक्रम चालू. स्त्री अन्न अन्न करता गेली, मुलगा गेला, परंतु तुकोबराय हसत, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा, या दुष्काळामुळे बरं झालं देवा पिढा गेली. पहा ना, बायको मेली कोण म्हणन का बरं झालं देवा? म्हणल का? तुकोबराय म्हटले, बरे झाले देवा, बायको तोंडामध्ये कर्कशा होती, बरे झाले देवा बाईला कर्कशा. का? तर ती प्रेमाची असते तर मला घर सुटलं नसतं. आज ती थोडीशी कर्कशा होते म्हणून माझं मन तुझ्यामध्ये लागलं. भंडाऱ्यावर जायचं, भामचंद्रावर जायचं. आणि भामचंद्रावरून एक दिवस येत असताना तुकोबरायांच्या मित्राने त्यांना अडवलं. मित्र बोलू लागला, काय रे तुका, काय अवस्था करून घेतली? अरे सावकार होतास तू, करोडोची संपत्ती होतीस, सगळी सोडलीस आणि काय विठ्ठल विठ्ठल करत बसलायस? काय त्या पांडुरंगाचं नाव घेत बसलायस? त्याने काय दिलं तुला? सगळं सोड आणि पुन्हा सावकारकी कर. अरे माझ्याकडे बघ ना, माझ्याकडे काय आहे? आज 200 एकराला माझा ऊस आहे, 200-300 गायींचा घोटा आहे माझ्याकडं, सावकारकी आहे, अजून काय पाहिजे रे तुका? बघ सगळं सोड, ते पांडुरंगाचा नाद सोड आणि आमच्या बरोबर ये. तुकोबराय म्हणते, काय आहे तुझ्याकडं? अरे 200-300 एकराचा ऊस आहे माझ्याकडं, गायींचा घोटा आहे माझ्याकडं, करोडोंची संपत्ती आहे माझ्याकडं, सावकारकी आहे माझ्याकडं, सगळं काय आहे, सगळं गाव सलाम करतं मला, शेठ शेठ म्हणून बोलतो तुकोबा, अजून काय पाहिजे? तुकोबराय म्हणतात, अरे तुझ्याकडे 100-200 एकर ऊस आहे का? लहानाचं नाही, तुला मोठ्याचं उदाहरण देतो. असाच एक मोठा होऊन गेला ज्याच्याकडे 7 कोटी घरं सोन्याची होती, 7 कोटी घरं कांचनांची होती. पहा ना, 7 कोटी घरं कास्याची होती, 7 कोटी घरं तांब्याची होती, 7 लाख घरं दगडाची होती. सगळ्यात महान असा दशग्रंथी ब्राह्मण जो होता, तो दशग्रंथी ब्राह्मण होता. शंकराचा सगळ्यात महान भक्त होता. कोण? रावण, दशानन. असा रावण कोटिया 7 कोटी घरं सोन्याची. एवढंच नाही, अरे सगळे 33 करोड देवी देवता ज्याच्या घरी सेवा करत होते, त्यांच्या घरातली बाळंतपण करायला त्या ठिकाणी सटवी असायची. त्याच्या घरातली घाडवं ओळण्यासाठी गणपती बाप्पा होते, पायाखाली शनिदेव होते. काय त्या रावणाचं वैभव असेल? तुकोबराय म्हटले, अरे एवढी संपत्ती असून शेवटच्या वेळेस तो रावण फुटकी कवडी सुद्धा घेऊन गेला नाही. आणि तुझा 100 एकर ऊस आणि 100 आणि 200 गाया तू कुठं घेऊन जाणार आहे? सगळं हितच राहणार, बरोबर काही जाणार? जाणार आहे का मला सांगा? नाही जाऊ शकत. काय मावशी, तुम्ही मुलं बाळ किती आहेत? किती?
कन्या, बरोबर. समजा तुमच्याकडं 100 कोटी रुपये आहेत. किती? 100 कोटी रुपये आहेत. आता मुलांकडं मुलींजवळ जायचं. आता तुमचं वय 90च्या पुढं गेलं. किती? 90च्या पुढं गेलं. आणि आता जायची वेळ आली. आणि जायच्या वेळेस तुमच्याकडे किती रुपये आहेत? 100 कोटी रुपये. बंडलच्या बंडल भरलेले आहेत. तुमच्या मुलींना बोलवायचं, जावयांना बोलवायचं, सगळ्यांना, मुलांना सगळ्यांना बोलवायचं. आणि त्यामधले 99 कोटी रुपये त्यांच्या हातात द्यायचे. किती? 99 कोटी त्यांच्या हातात द्यायचे. आणि त्यांना सांगायचं, ज्या वेळेस मी जाईल ना, कुठं कुठं ज्या वेळेस मी जाईल ना, हे 99 कोटी तुम्हालाच ठेवा. फक्त 1 कोटी रुपये माझ्यासाठी जे सरण रचलं जाईल ना, त्या सरणावर 1 कोटी रुपये हंतरा. चालेल का? 1 कोटी रुपये ठेवतील का? म्हणजे जर 100 कोटी तुम्ही मुलांना दिलं, त्यातले 1 कोटी पण तुमच्यासाठी ठेवणार? 1 कोटी नाही, लाखभर रुपये ठेवतील का? लाखभर पण ठेवतील? लाखभर पण ठेवणारा नाही. बरं 1001 रुपये, बरं 500ची नोट, 500ची नोट ती पण नाही. 100ची काय मावशी? 100ची नाही ठेवत. 50, 10 रुपये चिल्लर असते. 20 रुपयाचा ठोकळा, 20 रुपयाचा, बरोबर का? काय ठेवतात? 1 रुपयाचा ठोकळा. किती? 1 रुपयाचा असा असतो ठोकळा की तो गंजून गेलेला असतो, ज्याचं एक चॉकलेट सुद्धा नाही येणार, असा तो ठोकळा घेतात आणि आपल्या डोक्याला. मग मावशी सांगा, 100 कोटी रुपये होते, त्यातला खराब झालेला जर 1 रुपये तुमच्या डोक्याला लावत असतील, म्हणजे बरोबर त्यातले काहीच येणार? काहीच येऊ शकत नाही. तर ही संपत्तीचा माझं माझं गर्व करून उपयोग आहे का? माझं माझं काबड ओझ आहे. त्यामुळे सगळं इथं राहू द्या. आणि काय करा मग? तुकोबारायांना त्या साधकाने विचारलं, तुकोबा आम्हाला समजलं की आता या संपत्तीचा गर्व करून उपयोग नाही, ही संपत्ती माझ्या बरोबर येणार नाही. खूप लक्ष्मीच्या मागे पळालो. काय म्हटला? खूप लक्ष्मीच्या मागे पळालो, आता काय करू तुकोबा सांगा. तुकोबाराय म्हटले, लक्ष्मीच्या मागे पळून झालं ना, लक्ष्मीच्या रंगात रंगून झालं ना, मग आता लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. रंगी रंगे रे